हॅलो, नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर तुम्ही म्हणत असाल मागचे 2 व्हिडिओ आले हिंदीमध्ये आणि ही परत मराठीत कशी काय आली? तर हो, हिंदीत व्हिडिओ मी पोस्ट केले. पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं, की "तू मराठीतच व्हिडिओ कर, मराठीतच छान वाटतात व्हिडिओ आणि आपल्या मातृभाषेतच कर." त्याच्यामुळे मग परत मराठीत व्हिडिओ पोस्ट करते. तर ज्या दिवशी घाणा भरला आणि हळद दळायची होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ मी त्यावेळेला पोस्ट करत नव्हते, जमत नव्हतं. तर आता निवांत झाले म्हटलं आता आपण सगळे व्हिडिओ छानपैकी पोस्ट करूयात आणि सगळ्यांना दाखवूयात, की कशा छान-छान आपण सगळ्या गोष्टी केल्या. तर ही घाण्याचा हा व्हिडिओ आहे आणि आमची नवरीबाई बघा कशी बसलेली आहे. नवरीबाईचा करवला म्हणजे माझा चिनुल्या. तो पण बघा कसा तिथे मस्त बसलेला आहे. घाणा छानपैकी मी सजवला त्या दिवशी आणि इकडे सगळे असं उभे आहेत, वाट बघतायत कारण सवासणींना बोलवलेलं होतं. आपल्याला हळद दळायची होती. तर सगळे वाट बघतायत त्यांची. तोपर्यंत इथे मी सगळी तयारी करून घेतलेली होती आणि छानपैकी सगळं असं मस्त नटवून घेतलेलं आहे. आमची नवरीबाई तिथे बसलेली आहे आणि इकडे बघा पप्पा कसे नाचतायत. चिनुल्या आणि पप्पा नाचतायत दोघं आणि तिकडे मम्मी वगैरे सगळे असे बसलेले आहेत. इकडे आमची नवरीबाई बसलेली आहे. त्यानंतर एक, 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 एक असे सगळे येत आहेत ना, तसे सगळे इकडे येऊन बसत आहेत. म्हणजे सगळ्या आल्या, की त्याच्यानंतर चालू करता येईल. आणि हे दोघं बघा, गॉसिप किंग, क्वीन आपण म्हणत असतो, पण किंग नाही बरं का, किंग. हे दोघं आहेत ना, असले गॉसिप करत असतात ना, इथे पण बघा दोघं उभे राहिलेत. आपलं दोघांचंच काहीतरी चाललेलं आहे, असं मस्तपैकी. आणि असं इकडे मस्त छान गाणी वगैरे छान लावलेली आहेत, लग्नाची गाणी. आता मी सगळं म्यूट केलेलं आहे आवाज, कारण मग त्या आवाजामध्ये काहीच कळणार नाही तुम्हाला आणि गाण्यांमुळे मुळात कॉपीराईट पडतो. त्याच्यामुळं मग मी सगळंच म्यूट करून टाकलं आणि त्याच्यानंतर आता सगळे आले. ही आमची आजी आहे आणि आजी माझ्या बहिणीला आता सांगत होती, की कसं-कसं तुला काय-काय करायचं आहे. असं सगळं मी छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे. मस्त पहिल्याच दिवसाचं म्हणजे लग्नाची ॲक्चुअल लग्नाच्या सगळ्या विधींची आता सुरुवात झालेली आहे आणि आता एक, 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 एक असं सगळं नाही का चालू झालेलं आहे. तर त्यापैकीच हे आहे हळद दळण्याचा इथे कार्यक्रम आहे. तर आता मी छानपैकी डेकोरेट केलेलं आहे आणि तिथे थोडंसं नाही का म्हणजे नेहमीपेक्षा नेहमी असं काही करत नाही. त्याच्यामुळे सगळं मोकळं-मोकळं असतं, काही इश्यू येत नाही. पण आता एवढं सगळं उद्योग करून ठेवलेले आहेत ना मी. तर मग आता आजी सांगते तिला, की कुठे-कुठे, काय-काय करायचं आहे आणि कसं-कसं करायचं आहे वगैरे ते सगळं सांगते तिला. तर सगळ्यात पहिलं तर जात्याला हळदी-कुंकू, अक्षता वगैरे वाहिल्या त्यांनी आणि त्याच्यानंतर जात्याची आरती वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर पाया पडायचं. असं सगळं म्हणजे नाही का जाणत्या लोकांनी सांगितलेलं कधी पण चांगलं. कारण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यानंतर दुसरी गोष्ट करा बघा किती छान असा मस्त मी सजवून ठेवलेला आहे करा आणि मस्त दिसतोय आणि तिथे करायच्या शेजारीच तिथे तुम्हाला दिसते ती हळदी-कुंकू वाहतीये. तर तिथे आपल्या पांडुरंगाची आणि रखुमाईची मूर्ती आहे. तर तिथे त्यांची पूजा करते ती. त्यांना हळदी-कुंकू तिने वाहिलं आणि त्याच्यानंतर मग इकडे करा ठेवलेला आहे त्याची पण पूजा करायची आणि मग त्याच्यानंतर मग बाकी सगळ्याला सुरुवात. तर त्याच्या आधी तिला आजी म्हटली, की "तू पाया पडून घे" म्हणून. पाया पड सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीची सुरुवात करूयात. तर माझ्या लग्नामध्ये असं काही म्हणजे मला तर काही आठवत नाही. पण एवढं असं काही केलेलं नव्हतं. म्हणजे कोण करणार ना, आत्ता मी हौसेने करते, त्यावेळेला करणारं असं कोणीच नव्हतं आणि असं काहीच नाही. पण ह्यावेळेला म्हणलं खूप छान आपण काही-काही करूयात. जे नाही का एक आठवणी असतात, आठवणीत राहतं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते छानपैकी असं हे करून ठेवता येतं, सेव्ह करून ठेवता येतं. फोटोज, व्हिडिओज त्याच्या माध्यमातून. तर इथे बघा हळदी-कुंकू वगैरे तिला लावते आजी आणि तिचं औक्षण वगैरे करून घेते आहे आणि सगळे इकडे बसलेले आहेत. समोरच्या बाजूला सगळे बसलेले आहेत तिथेच आणि इथे औक्षण तिचं चाललेलं आहे. तिला मस्त पाटावरती बसवलेलं आहे. औक्षण करतायत तिचं. सगळ्यांनी म्हणजे कमीत कमी 5 सवासणींनी तरी औक्षण करावं असं त्या म्हणत होत्या. पण आता इथे भरपूर आहेत त्याच्यामुळे मस्त औक्षण वगैरे करून त्याच्यानंतर मग हळद दळायला घेणार आहे आणि मुळात एवढं सगळं डेकोरेशन करायचा मुळात मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे फोटो काढायचे होते छान-छान आणि हे सगळे लोक यायच्या अगोदर मी छानपैकी फोटोज, व्हिडिओज वगैरे तिचे मस्तपैकी काढून घेतले आणि ह्या काकूंना असं वाटतं की मी त्यांचा फोटो पण काढते. त्यामुळे त्या बघत होत्या ही कधी म्हणते झालं. पण असं काही मी बोललेच नाही कारण मी व्हिडिओ करत होते ना, मी फोटो काढतच नव्हते. तर ही आहे आमची वहिनी. तर ती आली नंतर तिने औक्षण करून घेतलं
म्हणजे असं एक 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 आता इथे जे आहेत ना जवळपास तर सगळे आमचे असे नात्या गोत्यातलेच आहेत, कारण सगळेच इथे आसपास राहतात, त्यामुळे बाहेरचे खूप कमी आहेत, तर सगळे असे घरातलेच आहेत. आणि सगळ्यांनी असे एक 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 करत तिचं औक्षण करून घेतलं. आणि इकडे बघा, इकडे सगळ्या अशा स्त्रिया बसलेल्या आहेत, सगळ्या बसलेल्या आहेत बघा, एक 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 आता करून सगळेजण औक्षण करतील. आमचा शेर पण बसलेला आहे, त्याला एकट्याला घरात काही आम्ही बसवला नाही, तो पण खाली येऊन बसलेला आहे इथे आंब्याच्या झाडापाशी. पप्पा थांबलेले आहेत तिथे. आणि आमचे हे 2 गॉसिप किंग कुठे गेले काय माहिती. आणि ह्या छोट्या छोट्या सगळ्या कलवऱ्या, त्या पण बघा कशा मस्त बघतायत की काय चाललं आहे, काय करतायत वगैरे. आणि इथे मम्मी बसलेली. मम्मीला खरं तर रडायला खूप आलेलं आहे, पण तिने खूप कंट्रोल केलं. आणि मी मुद्दाम तिच्याजवळ गेले नाही, कारण मी गेले तर ती खूप जास्त अजून रडेल, त्याच्यामुळं मग मी तिथे काही तिच्याजवळ जास्त गेलेच नाही. तरी पण बघा तिला खूप रडायला येत होतं. आणि ज्या वेळेला ती तिचं औक्षण करायला गेली त्यावेळेला तर मग तिला नाही का म्हणजे ते रडू कंट्रोलच होईना. ती अगदी तिच्या चेहऱ्यावरती पण ते दिसतंय की तिला ते कंट्रोल होत नाही आता. असं बांध जो फुटला म्हणतात ना आसवांचा, असं झालेलं आहे. आणि तिला ते रडू कंट्रोल नाही झालं आणि शेवटी मग ती रडायला लागलीच. आणि तरी पण मी नाहीच गेले तिच्याजवळ, कारण मला बघून ती अजून रडणार हे मला माहीत होतं चांगलं, त्याच्यामुळं मी नाहीच गेले तिथे. मी समोरच तिथे थांबलेले होते, कारण ती मग एकदा रडायला लागली ना मग तिला कंट्रोल करणं अवघड होईल. आणि जास्त नाही कशाला रडून द्यायचं आहे ना, आपण तिला छान हसतच तिची पाठवणी केली पाहिजे, रडत नाही केलेली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळं म्हटलं रडायचं नाही, कुणीच रडायचं नाही, कारण कशाला ना उगाच. आणि तरीसुद्धा मम्मीला बघा, मम्मीला रडू कंट्रोलच होत नाही आहे, कारण माझ्या लग्नानंतर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बॉन्ड जर कोणासोबत असेल तर हिच्यासोबत होता तिचा. आणि त्याच्यामुळं तिला काही ते म्हणजे शेवटी आता दोन्ही मुलींचं लग्न झालं आणि मुलगी आणि मुलग्यात खूप फरक असतो घरात. आईचं बॉन्ड मुलीसाठी जे असतं ना ते खूप वेगळं असतं. आणि शेवटी आता दुसऱ्या मुलीचंसुद्धा लग्न होतं आहे, त्याच्यामुळं मग तिला नाही का ते रडूच कंट्रोल होत नाही. मग आजी तिला जरा समजावत होती छानपैकी, असं कशाला रडतेस, तिला आपण असं हसत हसत विदाई करायची तिची, रडत नाही करायची वगैरे. आणि इकडे पप्पांनासुद्धा रडू कंट्रोल होईना, ते सुद्धा तिकडे मांडवाच्या बाजूला जाऊन नाही का ते आपले एकटे एकटेच त्यांचे डोळे पुसत होते. म्हणजे बापाचं एक असतं ना की दाखवायचं नाही, आपल्याला रडायला येतं आहे पण ते दाखवायचं नाही, ते त्यांचं चालूच होतं. त्यांनी ते दाखवलंच नाही. शेवटी मी इथे उभे होते म्हणून तरी ते मला दिसलं, नाहीतर त्यांनी ते दाखवलंच नाही. तर असं थोडंसं असं इमोशनल सगळं झाल्यानंतर मग बहिणीने सगळ्यांना असं हळदी कुंकू वगैरे लावायला घेतलं. माझ्याकडे पण आली, पण मी अजून हिचं औक्षण केलंच नव्हतं. आणि वहिनीचं काय मध्येच चालू होतं माहीत नाही, माझ्या पाया पडायला लागली. म्हणलं माझ्या कुठे पाया पडते बाई, मी लहान आहे म्हणलं तुझ्यापेक्षा, अजिबात नाही. आणि छानपैकी अशी ग्रीन साडी मी त्या दिवशी नेसलेली होती. आणि ह्याच दिवशी आमची ॲनिव्हर्सरी पण होती. तर त्यामुळे म्हणजे ॲनिव्हर्सरी होती आमची, पण मी नाही का असं काही स्पेशल वगैरे घातलेलं नव्हतं. ही साडी पण मम्मीचीच नेसलेली आहे मी, तिथल्या तिथेच पटकन नेसलेली होती. मस्तपैकी अशा ग्रीन साडीमध्ये मी कशी दिसते ते पण मला सांगा बरं का कमेंटमध्ये, की ही साडी माझ्यावरती कशी दिसते. पण खूप जाड दिसते मी ह्या साडीमध्ये, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा कशी दिसते मला सांगा. त्यानंतर तिचे फोटोज वगैरे सगळे असे मस्तपैकी सगळ्यांनी काढले. त्यानंतर आजीचं असं म्हणणं होतं की तिचे जे हळदी कुंकाचे पाय आहेत ते आपल्याला उठवायचे आहेत. तर मग एक छानपैकी व्हाईट कापड घेतलं, हळदी कुंकाचं पाणी केलं आणि त्याच्यावरती तिचे पाय असे मस्त त्या दोघींनी उठवून घेतले. तर म्हणलं चला तुमची इच्छा आहे ना करू, म्हणलं हे पण करून टाकू, एवढं काय म्हटलं नाही का. तर मग मस्तपैकी पाय उमटवले. त्याच्यानंतर मग परत आजीनी छानपैकी तिला असं सगळं सेट करून दिलं आणि मग फायनली बसल्या ह्या हळद दळण्यासाठी. तर आता एवढं सगळा जो पसारा केला होता ना मी, तो पहिला मला काढायला लावला यांनी. त्याच्यानंतर मग हळद दळायला घेतली. तर इथे हळद दळत आहेत बघा सगळे. आणि त्या जात्याला काय काय लावले सांगू का, जात्यामध्ये ते कापड जे बांधलेलं आहे व्हाईट कलरचं कापड आहे, त्यामध्ये एक हळकुंड आहे, सुपारी, हळकुंड, बदाम आणि मला वाटतं खारीक पण आहे, ते सगळं आणि आंब्याची पानं असं सगळं मिळून ते त्याला बांधलेलं आहे. आणि त्याला हळदी कुंकू वगैरे लावून मग
त्यांनी हळद दळायला घेतली. आणि चिनुल्याला बघा, माझ्या चिनुल्याला पण हळद दळायची होती आणि त्याला ते हे होईना की थांबायचं नाही आहे, मला पण करायचं आहे. हात तर आमचा पुरत नाही आहे, छोटू छोटू हात आहे, तरी पण जाऊन त्यांच्यामध्ये बसला आणि हळद दळायला लागला. असं सगळं नाही का की मला पण करायचं आहे, हे किती छान आहे. आणि मामींनी त्याला असं गच्च धरला होता, पण काय होत होतं की त्याला घेऊन ते फिरवताना हलवायला लागलं होतं. आणि आमच्या दोघांनी म्हणजे मी आणि चिनुल्याने ते फिरवता फिरवता त्याचा दांडा शेवटी हलवूनच टाकला. म्हटलं चला जाऊ दे, आता आपण हलवलेलाच आहे तर म्हटलं फिक्स पण आपणच करून देऊयात. मग त्याच्यासाठी एक दगड शोधून आणला, तो दिला मामींच्या हातात. म्हटलं घ्या आणि ठोका आता त्याला, कारण म्हणलं आता आपणच हलवला आहे, आपणच शोधायला जायला हवं. पण माझ्या चिनुल्याला कामाची लय हौस आहे बरं का. आणि कामाच्या हौसेपेक्षा जास्त की त्याला ते काहीतरी वेगळं दिसत होतं आणि ते सगळं त्याला करायचं होतं. मग मस्तपैकी मज्जा अशी तो करून घेत होता. आणि इथे बघा सगळं असं आमची नवरीबाई पण इकडे बसलेली आहे आणि इकडे हळद वगैरे त्यांची दळून झाली. आणि त्याच्यानंतर त्यांचं काही हवं होतं, त्यांना काहीतरी पाहिजेल होतं, चाळणी वगैरे चाळायचे, असं काही त्यांचं चाललं होतं. म्हणजे मला सांगत होत्या की कापड घेऊन ये वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मम्मीने थोडीशी हरभऱ्याची डाळ पण आणून दिली, कारण फक्त हळद लावत नाही तर हळदीमध्ये हरभऱ्याची डाळ पण मिक्स करतात थोडीशी, कारण आपण ते शेवटी लावणार असतो, स्किनवरती अप्लाय करणार असतो, त्याच्यामुळे मग ते तसं करतात. त्यानंतर म्हटलं पोरींना म्हटलं माझा पण व्हिडिओ घ्या गं, मी पण थोडीशी म्हटलं हे करते, मदत करते यांना नाही का. आपण पण म्हटलं थोडासा हातभार लावावा. मग थोडंसं केलं, पण तोपर्यंत फायनलला तर सगळं झालेलं होतंच, त्याच्यामुळं मला तर काही त्याच्यामध्ये करायचं नव्हतं. पण म्हणलं आपण थोडासा हातभार लावलेला चांगला नाही का. थोडासा आपलं हातभार लावला. त्यानंतर मामी मागे बसल्या होत्या, कधी येऊन बसल्या काय माहिती, काही लक्षच नाही. त्यांना म्हटलं पुढे या तुम्ही पण. चिनुल्याला म्हटलं तू पण ये, तुला पण करायचं आहे ना. मग त्याला पण मी पुढे घेतलं. त्याला म्हटलं फक्त तू हात लाव, बाकी सगळे करतायत म्हटलं त्यांना करू दे, तू फक्त हात लाव म्हणजे तुला मज्जा वाटेल. त्याचं म्हणणं होतं की हे जे सगळे बसलेले आहेत ना साईडला, तसं मला बसून ते फिरवायचं जातं, पण आपले हात छोटेसे आहेत, आपण इटुकले पिटुकले आहेत, हे काही त्याच्या लक्षातच येईना. म्हटलं जाऊ दे चल बस, म्हटलं मी धरते तुला. त्याच्या असं काहीसं करून फायनली झालं सगळं. आणि चिनुल्याची पण हौस भागवून टाकली, जे काही त्याला करायचं होतं. तर असं आमच्या लग्नातली पहिली पद्धत किंवा लग्नाच्या विधीतला पहिली गोष्ट घाणा, तर तो आज असा छानपैकी पार पडला. आणि मस्तपैकी अशी हळद वगैरे दळून झाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर तुमची इथेच रजा घेते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की कसं वाटलं ते.